सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। आयुक्त साहेबांनी 2 ऑक्टोबरच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021च्या शुभारंभाच्या कार्यक्रमात जाहीर केलं, त्या दृष्टीने वाटचाल करत असताना आदरणीय आयुक्त साहेबांना विनंती आहे की आजच्या या महानगरपालिकेच्या 29व्या वर्धापन दिन समारंभाच्या निमित्तानं मंचावर यावं। ज्यावेळी स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने आपण ही वाटचाल करत असताना त्या निमित्तानं प्रकर्षाने व्यक्त करावी असे जे घटक आहेत, अर्थात आपले स्वच्छता कामगार, आयुक्त साहेबांनी सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम नवी मुंबई महानगरपालिकेतील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच नवी मुंबई शहरातील सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा। 1 जानेवारी 1992 रोजी नवी मुंबई महानगरपालिका अस्तित्वात आली। त्याचा आज 29वा वर्धापन दिन आहे। वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा आपण प्रत्येक वर्षी विष्णुदास भावे सभागृहामध्ये घेतो,
परंतु यावर्षी आपल्याला कोविडच्या पार्श्वभूमीवरती महानगरपालिकेच्या अँफी थिएटरमध्ये हा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. अनेक अर्थांनी जे वर्ष सरलं ते फार वेगळं होतं. मी साधारणतः मागच्या वर्षातल्या मध्य असताना या महानगरपालिकेमध्ये आलो. आता जवळपास 5.5 महिन्याचा कालावधी त्याला होऊन गेला. संपूर्ण वर्षभराचा मागचा जर महानगरपालिकेचा प्रवास पाहिला तर महानगरपालिकेपेक्षा संपूर्ण शहर तर नव्हे, देशच नव्हे तर जगासाठी एक अत्यंत वेगळा विक्षिप्त असा अनुभव देणारं हे वर्ष होतं. काल जेव्हा 31 डिसेंबर बऱ्याच लोकांनी साजरा केला आपापल्या घरी राहून आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वर्षी 31 डिसेंबर साजरा करताना साधारणतः प्रत्येकाच्या मनामध्ये काही कटू काही गोड आठवणी असतात सरत्या वर्षाच्या. यावर्षी असं पहिल्यांदा झालं असेल की 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता सर्वांची भावना संपलं एकदाच, अशा प्रकारची होती. कारण सगळ्याच अर्थांनी जे मागचं वर्ष होतं ते फारच वेदनादायी आणि अत्यंत क्लिष्ट अशा प्रकारचं वर्ष होतं. एकच त्याला सोनेरी किनार म्हणावे लागेल, जे आपल्याला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये जो रँक मिळाला, ज्यामध्ये सर्व नागरिकांचा, सर्व महानगरपालिकेतील सर्व अधिकारी कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांचा सहभाग होता, त्यांच्या माध्यमातून आपण तो रँक मिळवू शकतो. परंतु जी एक दुःखाची किनार ह्या आपल्या संपूर्ण आठवणींना आहे ती कोविडमुळे होती. ज्यावेळी 31ला यावेळी बऱ्याच लोकांच्या भावना नवीन वर्षाचं स्वागत करताना एक कुठेतरी आशा आहे की नवीन वर्षामध्ये आपण या संपूर्ण संकटामधून पूर्णतः मुक्त होऊ. त्याचवेळी मागच्या वर्षी काही कुटुंबांमध्ये काही दुर्दैवी घटना घडल्या, त्यांना त्याच्या आठवणी सोबत होत्या. एकंदर या अशा मिश्र सर्व भावनातून आपण सर्वजण जात आहोत पुढे. कोविडचा सामना करताना महानगरपालिकेने प्रचंड प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून आपण एक पाऊल पुढे टाकत आज या स्तरावरती येऊन पोहोचलेलो आहोत. मला आठवतं की मी 14 जुलैला जॉईन झालो आणि एक प्रकारचे आपण त्यावेळी असं म्हणता येईल की लढाईच्या मध्यावरती होतो. त्याला लढाई का म्हणलं जातं हे ज्यांनी त्या प्रक्रियेत भाग घेतलाय त्यांच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. कारण खऱ्या अर्थानं ती लढाईच होती आणि लढाईमध्ये जसं आपण दिलं भान विसरून वेळ काळ याचं भान न ठेवता फक्त एक आपलं उद्दिष्ट डोळ्यासमोर असतं आणि ते उद्दिष्टच फक्त डोळ्यासमोर ठेवून आपण काम करत राहतो, तसा तो काळ होता. अनेक गोष्टी आपल्याला करणं आवश्यक होतं, त्यातल्या बऱ्याचशा आपण केल्या आणि त्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आपण कोविडच्या बाबतीमध्ये काही आपल्याला जे महत्त्वाचे गॅप दिसत होते ते पूर्ण करण्यासाठी अगदी मनापासून प्रयत्न केला. मला आठवतंय की 16 जुलैला आपण आपली पहिली अँटीजेन टेस्ट केली होती. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण आपली RT-PCR लॅब सुरू केली. अत्यंत अद्ययावत अशी लॅब आपण सुरू केली. त्या लॅबच्या माध्यमातून अगदी 4 दिवसापूर्वीच 1 लाख टेस्टचा पल्ला आपण पार केला. एक अभिमानाची बाब आहे, कारण असं अद्ययावत इन्फ्रास्ट्रक्चर महानगरपालिकेने स्वतः निर्माण करावं आणि अभिमानापेक्षा सुद्धा एक कृतज्ञता, कारण या लॅबच्या माध्यमातून जेव्हा आपण 1 लाख टेस्ट पूर्ण करतो त्यावेळी 1 लाख विनामूल्य टेस्ट आपण नागरिकांच्या सेवेमध्ये उपलब्ध केल्या आणि वन ऑफ द बेस्ट क्वालिटी लॅब अशा पद्धतीची म्हणता येईल, अशा पद्धतीची लॅब तर फक्त उभी केली नाही
तर त्याच्या माध्यमातून महानगरपालिकेचा साधारणतः 8 ते 10 कोटीपर्यंतचा आपण होणारा खर्च टाळू शकतो. अशा पद्धतीचा एक प्रयत्न त्या लॅबच्या माध्यमातून आपण केला. कोविडमध्ये आपण मिशन ब्रेक द चेन हाती घेतलं. त्यासाठी टेस्ट, आयसोलेट आणि ट्रीट ही त्रिसूत्री, या त्रिसूत्रीचा अवलंब करून नागरिकांना लवकरात लवकर टेस्ट करणं, आयसोलेट करणं आणि ट्रीट करून पुढचे कॉम्प्लिकेशन कसे टाळता येतील हे पाहणं, हे करण्याकडे पहिल्या दिवशीपासून आपण भर ठेवतो. पुन्हा एकदा सर्व यंत्रणेने अत्यंत झोकून देऊन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून कोविडचा सामना करण्याचा प्रयत्न केला. मिशन ब्रेक द चेनच्या सोबतच माननीय मुख्यमंत्री यांनी मिशन झिरोचा नारा दिला होता. मिशन झिरो म्हणजे कोविडमध्ये सगळ्यात दुर्दैवी इव्हेंच्युअलिटी कुठली असेल तर कुणाची डेथ होईल. एक वेळ अशी आली होती की महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये कुणी पॉझिटिव्ह निघणं वॉज ओनली अ मॅटर ऑफ टाईम, आणि ते एवढं अवघडी पडलं होतं. मला आठवत आहे की मी काम करत होतो, माझ्यासमोर एक ॲडिशनल कमिशनर आणि एक डेप्युटी कमिशनर, आणि मेसेज आला की ते डेप्युटी कमिशनर समोर उभा हे असतात पॉझिटिव्ह. मग त्यांना मी म्हणलं आता एवढी फाईल करून नंतर घरी जा आणि नंतर आयसोलेट व्हा. अशा पद्धतीची परिस्थिती आली. एवढं ते अवघडी पडलं आणि वी ऑलवेज जस्ट वेटिंग फॉर अवर टाईम की आपण एखाद दिवशी पॉझिटिव्ह येणार आणि मग आपण आयसोलेट होऊ, परत आल्यानंतर काम सुरू करू. अशा पद्धतीने संपूर्ण स्टाफ महानगरपालिकेचा ते ॲक्सेप्ट करून परिस्थिती आपण त्या पद्धतीने काम करतो. मात्र नागरिकांच्या बाबतीमध्ये आपलं जे उद्दिष्ट होतं मिशन झिरो अंतर्गत, ते होतं मृत्यू दर आपल्याला 0पर्यंत आणणं. आणि ते मॅमथ टास्क म्हणतो ना आपण, तशा पद्धतीचं काम होतं. अजूनही ती लढाई सुरू आहे. अजूनही मृत्यूदर कमी करण्याचा आपला प्रयत्न सुरूच आहे. पण एक सोनेरी किनार पुन्हा एकदा आपल्याला म्हणावी लागेल, ह्या संपूर्ण प्रयत्नांमुळं जो मृत्यूदर आपला 3.25 पर्यंत होता तो आपण 2 पर्यंत खाली आणू शकतो. जेव्हा 2 पर्यंत खाली आणतो त्यावेळी मृत्यूदर 2 आहे ही वस्तुस्थिती राहते. म्हणजे अनफॉर्च्युनेटली फ्यू पीपल वेअर सकम्बिंग टू द डिसीज, ही एक दुर्दैवी बाब राहते. परंतु एक तत्व आपण जे पहिल्या दिवशीपासून स्वीकारलं होतं, एनी केस एनी डेथ विच इज अवॉइडेबल मस्ट बी अवॉइडेड. या पद्धतीने संपूर्ण यंत्रणेने त्यामध्ये प्रयत्न केला. आपण डेथ ऑडिट सुरू केलं. या डेथ ऑडिटच्या माध्यमातून डेली बेसिसवरती त्या दिवशी ज्या अनफॉर्च्युनेट डेथ्स रिपोर्ट झाले असतील त्यांचा आपण ट्रॅकिंग करत होतो. ज्या हॉस्पिटलमध्ये ती डेथ रिपोर्ट झाली तिथपासनं, जिथून ती केस रेफर झाली तिथपासून, ज्या UHPच्या कार्यक्षेत्रामध्ये ती व्यक्ती राहते तिथल्या मेडिकल ऑफिसरच्या माध्यमातून त्याची व्हर्बल ऑटोप्सी घेणं. याचा फार मोठा फायदा आपल्याला ॲनालिसिस करण्यामध्ये झाला. याच्या माध्यमातून बरेच आपल्याला इनपुट मिळाले. त्या इनपुटच्या माध्यमातून आपल्या लक्षात आलं की कुठले क्रिटिकल पॉईंट्स आहेत ज्याच्यामुळं पेशंटची कंडिशन बिघडू शकते. ते जर आपण ब्रीच करू शकलो तर बऱ्याचशा केसेस आपल्याला कॉम्प्लिकेशन होण्यापासून वाचवता येतात. त्यातून आपल्या लक्षात आलं की जेव्हा पेशंट रेफर केला जातो त्यावेळी जर त्याला ऑक्सिजन मिळाला नाही ॲम्ब्युलन्समध्ये तर अडचण होते. म्हणून आपण निर्णय घेतला आणि आपल्या 100% ॲम्ब्युलन्सेस कोविडमधल्या ज्या होत्या त्या आपण ऑक्सिजनवरती कन्वर्ट करून घेतल्या. त्यातूनच लक्षात आलं की कार्डियक ॲम्ब्युलन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण काही वेळी अगदी क्रिटिकल कंडिशनचा पेशंट रेफर करावा लागला तर त्याला कार्डियक ॲम्ब्युलन्स असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण नवीन 4 कार्डियक ॲम्ब्युलन्स विकत घेतल्या. त्या आज महानगरपालिकेच्या सेवेमध्ये दाखल झालेल्या. जगभरामध्ये आणि आपल्या राज्यातल्या काही जिल्ह्यांमधले जे अनुभव आपण पाहत होतो त्यामध्ये निदर्शनास आलं की पेशंट जर ऑक्सिजनवरती असेल आणि सकाळी जर तो टॉयलेटसाठी गेला आणि तेवढा 10 किंवा 15 मिनिटं जरी तो टॉयलेटला गेला आणि ऑक्सिजन काढला तर त्या केसेस क्रिटिकल होतात. आणि आपल्याला आपण वर्तमानपत्रातही वाचला असेल काही ठिकाणी अशा केसेसमध्ये अनफॉर्च्युनेटली टॉयलेटमध्ये लोक कोलॅप्स झाले. त्यातल्या काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अनुभवाच्या पार्श्वभूमीवरती आपण नवीन जे सेंटर सुरू केले, राधास्वामी आणि एक्सपोर्ट हाऊस, त्या ठिकाणी आपण शौचालयामध्ये ऑक्सिजनची व्यवस्था केली. त्याचबरोबर सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुद्धा जेव्हा रिनोव्हेशनचं अर्ध्या सेक्शनचं काम सुरू होतं त्या ठिकाणी आपण टॉयलेटमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था केली. हे सगळे इनपुट जे मिळत गेले क्रिटिकल पेशंट मॅनेजमेंटमध्ये सुद्धा, कारण एव्हरीथिंग वॉज टोटली न्यू. डॉक्टर लोकांना सुद्धा हा नवीन अनुभव.
पेशंट कसा ट्रीट करायचा. याच्यामध्ये महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त कित्येक प्रायव्हेट सेक्टरचे डॉक्टर्स होते जे वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करत होते. आमचं रोजचं डे कॉलेज संध्याकाळी 7 ते 10 पर्यंत कधी कधी चालायचं. या संपूर्ण कार्यकालामध्ये एकाही व्यक्तीने कधी कुठलीही तक्रार केली नाही. आणि याच्यामध्ये अनेक महिला वैद्यकीय अधिकारी होत्या, महिला स्टाफ होता, त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये कुठलीही तक्रार केली. मी जॉईन झाल्यानंतर लगेच एक फतवा काढला होता. त्याला मी मुद्दाम फतवाच म्हणतोय, कारण आता या कोविडमध्ये आपण जे इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांनी 24/7 ड्युटीवरती असणं अपेक्षित. तो आदेश मी काढला, पण एक समाधानाची बाब अशी आहे की तो आदेश काढल्यानंतर मला एकाही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला कधी आठवण करून देण्याची वेळ आली नाही की आपल्याला 24/7 कार्यरत राहणं अपेक्षित. कारण अगदी झपाटल्यासारखी सगळी यंत्रणा काम करत. मी परवा दिवशी कुणा तरी बोलताना आय वॉज जस्ट इंट्रोस्पेक्टिंग की तो काळ आपला कसा 3 महिने गेले होते. तर मला आठवतं की रविवारची सुट्टी जर हवी असेल तर काही लोक माझ्याकडे येऊन रविवारची रजा मागत होते. एवढ्या लोकांच्या अंगवळणी पडलं होतं, कारण आपण काही ठरवलेलं नाही की आपल्याला 24/7 काम करायचं आहे. आपण काही ठरवलेलं नव्हतं की आपल्याला एखादा पॉईंट प्रूव्ह करायचं आहे. कामाचं स्वरूपच असं होतं, जेव्हा लार्जर पॉप्युलेशन इज सफरिंग आणि आपण नागरिकांच्या सेवेसाठी काम करणं अपेक्षित आहे, जेव्हा आपण शासकीय सेवेमध्ये आहोत त्यावेळी अशाच पद्धतीचं काम करणं अपेक्षित. ही भावना सर्वांनी मनाशी बाळगली आणि त्यातून त्या पद्धतीने आपण काम करू शकतो. साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून कोविडच्या केसेस कमी व्हायला सुरू झाल्या. गणपतीच्या नंतरचा 1 महिना फार कठीण गेला, केसेस प्रचंड वाढल्या. पुन्हा तेच आपल्याला म्हणजे डेली ते रिपीट शेड्यूल त्या पद्धतीने होतं. बट एक समाधानाची बाब की ऑक्टोबरच्या मध्यापासून, टू बी प्रिसाइज 20 ऑक्टोबरपासून केसेस कमी व्हायला सुरू झाले. तिथून पुढे साधारणतः तो डाऊनवर्ड ग्राफ आहे. दिवाळीनंतर भीती होती की जेव्हा बरीचशी पब्लिक घरी जाते आणि घरी गेल्यानंतर सगळ्या ह्या मास्क आणि ज्या काही आपल्याला प्रिकॉशन घ्यायच्या त्या घेतल्या जातील याची गॅरंटी नाही. परंतु फॉर्च्युनेटली दिवाळीनंतर सुद्धा पॉझिटिव्हिटी रेशो जो आहे तो अत्यंत मर्यादित राहिला. आज म्हणजे सुद्धा पॉझिटिव्हिटी रेशो जो आहे तो आपला अत्यंत मर्यादित आहे, लिमिटेड आहे. आणि आत्ताचा आपला दररोजचा जो आकडा आहे तो सुद्धा मर्यादेमध्ये आहे. याचा अर्थ कोविडमधून आपण पूर्णतः मोकळे झालो असं म्हणता येणार नाही. वारंवार हीच गोष्ट मनामध्ये बिंबवणं गरजेचं आहे. थोडंफार आपण सगळे रिलॅक्स होतो असं जाणवत होतं, त्याचवेळी युकेचा नवीन स्ट्रेन आला. आता युकेचा नवीन स्ट्रेन जो आलाय तो पण कोणालाच माहित नाही कसा आहे, त्याचे काय रिपरकशन आहेत माहिती नाही. त्याच्यावरती आपली कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट जी आता मागचे 6 महिने डॉक्टरांनी प्रयत्न करून जाणून घेतली आणि त्यांना समजलंय की अशा पद्धतीने ट्रीटमेंट केली तर तो पेशंट बरा होतो, ती ट्रीटमेंट त्याच्यावरती काम करेल याची शाश्वती नाही. रादर नवीन चॅलेंजेस दिसतात. या स्ट्रेन बाबत जी माहिती एक्सपर्ट्सकडनं मिळाली त्याच्यामध्ये असं दिसतंय की जुन्या जो आपला कोविडचा आतापर्यंत जो आपला अनुभव असलेला स्ट्रेन होता त्याच्यामध्ये संपर्क आल्यानंतर साधारणतः 5 ते 7 दिवसाचा कालावधी जायचा ती व्यक्ती पॉझिटिव्ह होण्यामध्ये किंवा सिम्पटम डेव्हलप होण्यामध्ये. आता ती गोष्ट 12 ते 24 तासात होती, म्हणजे फार जास्त इन्फेक्टिव्ह आहे. आतापर्यंत आपल्यापैकी अनेक जण माता आणि पिता असतील, आपल्याला एक रिलीफ होती की कमीत कमी जी लहान मुलं आहेत त्यांना कोविडपासून नॅचरल एक प्रोटेक्शन संरक्षण आहे. कारण जे लोक पॉझिटिव्ह होते त्याच्यामध्ये लहान मुलांची संख्या अत्यंत नगण्य होती. पण नवीन स्ट्रेन जो आलाय त्याच्यामध्ये पिडियाट्रिक इन्फेक्टिव्हिटी फार जास्त आढळलेली. अशी काही चॅलेंजेस आपल्याला नवीन स्ट्रेनच्या बाबतीमध्ये दिसतात. सुदैवाने अजून आपल्या शहरामध्ये जरी नवीन स्ट्रेनचा पॉझिटिव्ह पेशंट सापडलेला नसला तरी इट इज ओनली अ मॅटर ऑफ टाइम. आपण असं कधीही समजू शकत नाही. सी एमएमआर रिजन डझंट हॅव अ इंडिव्हिज्युअल बाउंड्री. म्हणजे सपोज आम्ही दुसऱ्या एका जिल्ह्यात आहोत, दुसऱ्या शहरात आहोत, त्याची एक बाउंड्री असते, डझंट अप्लाय टू एमएमआर. इथे एमएमआर रिजनचं संपूर्ण एक कोहेसिव्ह सिस्टम आहे. आज एपीएमसी मध्ये दररोज 50,000 पेक्षा जास्त लोक डेली अपडाऊन करतात. आपले शहरातले 10,000 किंवा त्यापेक्षा जास्त लोक डेली मुंबईला अपडाऊन करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती संपर्क जेव्हा असतो त्यावेळी नवी मुंबई असं आयसोलेटेड शहर म्हणून आपल्याला एखादं प्रोटेक्शन राहील अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. सो इट इज ओनली अ मॅटर ऑफ टाइम. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की अजूनही कोविड संपलेला नाही. व्हॅक्सिन दृष्टिक्षेपामध्ये दिसतंय आणि फॉर्च्युनेटली व्हॅक्सिन बाबतचे रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आहे. परंतु व्हॅक्सिन सर्व लोकांपर्यंत पोहोचायला कालावधी लागतो.
वॅक्सिन देताना शासनाने एक संहिता घालून दिली. त्या संहितेनुसार प्रायोरिटी कुणाला द्यायची ते सांगितलं. पहिल्या टप्प्यामध्ये आपण हेल्थकेअर वर्करला देणार आहोत, त्याच्यानंतर आपण फील्ड वर्कर्सला देणार आहोत, त्याच्यानंतर प्रायोरिटीनुसार सामान्य लोकांपर्यंत ते वॅक्सिन पोहोचणार आहे. परंतु या सगळ्या प्रक्रियेला कालावधी लागतो. असं नाही की वॅक्सिन आलं आणि एका महिन्यामध्ये आपण 100% पॉप्युलेशनला देऊ शकतो. त्यामुळे जरी वॅक्सिन आलं किंवा जरी आज रोजी जी काही इन्फेक्टिव्हिटी किंवा पॉझिटिव्हिटी आहे ती कमी असते, तरी सुद्धा असा कुणी समज करून घेऊ नये की आता आपण संकटातनं बऱ्यापैकी बाहेर पडले. आज सुद्धा ज्या केसेस पॉझिटिव्ह येत आहेत त्या केसेस त्याच वेदनेतनं जात आहेत. लोक तशाच पद्धतीने पॅनिक होत आहेत. फक्त एक आहे की त्याचं प्रमाण कमी प्रमाणात दिसतंय. आणि अजून एक आहे, एका सिनेमात असं वाक्य, होप इज अ व्हेरी डेंजरस थिंग. हे लोकांना आशा हवी आहे. म्हणून नवीन वर्षामुळे आज आपण फार आनंदी आहोत की समहाऊ देर इज अ क्लिअर बेंचमार्क. 31 डिसेंबर 20 संपलं, आता नवीन वर्ष नवीन आशेने सुरू होईल. इट इज ओनली अ कॅलेंडर विच हॅज चेंज. व्हायरस तोच आहे, धोका तोच आहे. आणि त्यामुळं जर आपण प्रिकॉशन घेतले नाही तर आपण परत उलटा प्रवास करायला नको. आपल्या सगळ्यांना आशा आहे की नवीन वर्ष चांगल्या पद्धतीने जाईल. ते तसं जावं हे आपल्या हातात आहे. आपण तशी वर्तणूक ठेवणं गरजेचं. म्हणून शासनाने वारंवार जी आरोग्याची त्रिसूत्री सांगितलेली आहे, मास्कचा वापर करणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि वेळोवेळी हात धुणं, सॅनिटायझरचा वापर, ही त्रिसूत्री आहे. हे परफेक्ट आणि रामबाण सोल्युशन आहे. ॲज लॉंग ॲज समबडी इज टेकिंग प्रिकॉशन, कोविडची आपल्याला फार जास्त भीती नाही. आपण फक्त ह्या त्रिसूत्रीचा आणि शास्त्रोक्त पद्धतीने, म्हणजे बऱ्याच वेळा ह्या त्रिसूत्रीचा वापर आपण एवढ्या चुकीच्या पद्धतीने करतो. वारंवार मास्कला टच करणं. आता बऱ्याच वेळी मास्क खाली करतो म्हणून आपल्याला ते टच करावं लागतं, पण ते करताना सुद्धा थोडं विचारपूर्वक कसं करायचं, चेहऱ्याला हाताने टच न करणं, अनेक गोष्टी आहेत. आम्ही पण वारंवार ह्या गोष्टींचा उल्लेख करत होतो लोकांच्या समोर, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो मेसेज जाईल. याच्या माध्यमातून आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो. कुणीही अशा फॉल्स कॉन्फिडन्समध्ये जाणं आवश्यक नाही, योग्य नाही की आता धोका टळलेला आहे. आपल्याला भीती नको, परंतु याची जाणीव ठेवून राहणं गरजेचं आहे की कोविड अजूनही संपलेला नाही. आपल्याला इथून पुढे सुद्धा तेच प्रयत्न करत राहणं अपेक्षित आहे. कोविड चालू असतानाच मी मगाशी उल्लेख केला की आपण साधारणतः एक त्याला सोनेरी किनार अशी म्हणता येईल की मागच्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये 2020 मध्ये महानगरपालिकेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी जो प्रयत्न केला, या सर्वांच्या प्रयत्नातून आणि सर्वात महत्त्वाचं नागरिकांच्या सहभागातून स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नवी मुंबईचा महाराष्ट्रामध्ये पहिला आणि देशामध्ये तिसरा क्रमांक. एवढंच नव्हे तर देशामध्ये आतापर्यंत फक्त 6 शहरं आहेत ज्यांना गार्बेज फ्री सिटी या अंतर्गत 5 स्टार रँकिंग मिळालेलं आहे. त्यामध्ये नवी मुंबई शहराचा समावेश आहे. आणि महाराष्ट्रातलं नवी मुंबई हे एकमेव शहर आहे ज्याला गार्बेज फ्री सिटी हा बहुमान प्राप्त झालेला आहे. आणि ही नक्कीच आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. काही गोष्टीमध्ये अभिमान बाळगणं गरजेचं आहे, कारण अभिमानातून एक जबाबदारीची जाणीव निर्माण होते. आणि त्यामुळे वी ऑल शुड बी प्राऊड की आपण जो परफॉर्मन्स मागच्या वर्षी देऊ शकलो त्यातून फक्त शहराचेच नव्हे तर आपल्या राज्याची सुद्धा मान देशाच्या स्तरावरती उंचावली आणि त्यामध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग. सो व्हॉट नेक्स्ट? तिसरा क्रमांक आला म्हणून थांबू तर शकत नाही. 2021 आलं. आता 2021 स्वच्छ सर्वेक्षण जेव्हा येणार, 2 ऑक्टोबरला आपण या ठिकाणी 2021 स्वच्छ सर्वेक्षणचं अभियान सुरू केलं. बाय द वे 2 ऑक्टोबरला कोविड वॉज अगेन कंडिशन वॉज व्हेरी बॅड, बट 2 ऑक्टोबरचं औचित्य होतं त्यावेळी आपण ते सुरू केले. समहाऊ मागचे 6 महिने कोविडमध्ये संपूर्ण यंत्रणा एंगेज असल्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण हे आपलं प्राधान्य राहू शकलं नाही. मात्र आता स्वच्छ सर्वेक्षण विसरून चालणार नाही. स्वच्छ सर्वेक्षण बद्दल जेव्हा पण आपण बोलतो काही लोक त्याच्या टीकेच्या सुरात बोलतात
की स्वच्छ सर्वेक्षण एक स्पर्धा आहे. मग स्पर्धेपुरतं फक्त याच्याकडं महानगरपालिका प्रशासनाकडनं पाहिलं जातं. फक्त 2 महिने स्वच्छता केली जाते आणि 2 महिने स्वच्छता करून परत आपण विसरून जातो. तशी परिस्थिती नाही आहे. स्वच्छ सर्वेक्षण मागचे 6 वर्ष ज्या पद्धतीने मॉडिफाय होत आलंय, आज स्वच्छ सर्वेक्षणचं रँकिंग हे 2 महिन्याच्या परफॉर्मन्सवर ठरत नाही, संपूर्ण वर्षभराच्या परफॉर्मन्सवर ठरतं. यावेळी कोविड असताना सुद्धा स्वच्छ सर्वेक्षणचं कॉन्करंट ऑडिट चालू होतं आणि बऱ्याच वेळी महानगरपालिकेला कुठलीही कल्पना न देता हे त्यांच्याकडनं सिटीजन फीडबॅक घेण्याचं काम चालू होतं. फिजिकली ते इन्स्पेक्शनला येणार नाही, परंतु टेलिफोनच्या द्वारे सिटीजन्स ॲट रँडम फोन केले जातात, माहिती घेतली जाते, प्रश्नावली त्यांच्याकडे फिक्स असते आणि त्यातून रँकिंग केलं जातं. त्याचबरोबर प्रत्येक क्वार्टरला महानगरपालिकेच्या वतीने डॉक्युमेंट अपलोडिंग अपेक्षित असतं आणि त्याच्या आधारावरती त्या क्वार्टरचे मार्क ठरले जातात. संपूर्ण वर्षाच्या परफॉर्मन्सच्या आधारावरती रँकिंग काढलं जातं. सो जे स्वच्छ सर्वेक्षण आपण म्हणतो, जे 2 महिने आपल्याला दिसतात ते फक्त फिजिकल व्हेरिफिकेशनचे 2 महिने, परंतु परफॉर्मन्स हा संपूर्ण वर्षाचा नसेल तर ते रँक मिळू शकतो. जेव्हा आपण 3रा क्रमांक मिळवला देशामध्ये, त्यावेळी तो कशाच्या आधारावरती मिळाला आणि आता आपलं पुढचं उद्दिष्ट काय आहे? जेव्हा आपण 3रा क्रमांक मिळवतो त्यावेळी पुढचं उद्दिष्ट यावेळी आपण दुसरे येऊ, त्याच्यानंतर आपण पहिले येऊ, असं उद्दिष्ट नसतं. आता आपल्याला एकच उद्दिष्ट फक्त ठेवावं लागेल, निश्चय केला नंबर मिळतो. हे फक्त घोषवाक्य नाही, ही भावना प्रत्येकाने आपल्या मनामध्ये बाळगणं गरजेचं आहे. परवा दिवशी मी एका ठिकाणी एक संवाद करत होतो, त्यामध्ये एक माझी आठवण मी जुनी सांगितली की आम्ही कॉलेजमध्ये असताना ट्रेकिंग वगैरे आपण सगळे करतो. कामशेतच्या जवळ ढाकबहिरी म्हणून एक ट्रेकिंग स्पॉट आहे, त्या ठिकाणी आम्ही गेलेलो. सो माइल्ड डिफिकल्ट ट्रेक होता, पण शेवटचा जो त्याचा पॉईंट होता दॅट वॉज ऑलमोस्ट 90 डिग्री आणि ते दोरी टाकलेली, त्या दोरीला पकडून असं वर जाणं अपेक्षित. माझ्या समोरचा जो मुलगा होता एकदम काटो गावाकडचा पोरगा, सरत वर गेला. त्याच्या मागे मला वाटलं तो एवढा इझिली गेलाय, सोपं आहे आपणही जाऊ. मी सुरुवात केली, निम्म्यापर्यंत गेलो, निम्म्यापर्यंत स्टॅमिना संपला, हात पाय असे लटलट कापायला लागले आणि मी निम्मा लटकलो त्या कड्यावरती. वरती जो मुलगा होता त्याने मला प्रॉपर गाईड केलं की असा पाय ठेव, इकडे पाय ठेव, अशा पद्धतीने एक एक पाऊल करत आम्ही वर गेलो. समहाऊ मी पोचलो वरती, पण माझा परफॉर्मन्स पाहून खालच्या 4 लोकांचा धीर गळला. ते म्हणले आता काय आपल्यालाही शक्य नाही आणि त्यांनी प्रयत्न पण केला. सो प्रॅक्टिकली आमचा जवळपास 12 ते 15 लोकांचा ग्रुप होता. 12 ते 15 पैकी 4 लोक खालीच थांबले, बाकी लोक वर आले. वरती आम्ही जी काही तिथं पूजा होती ती पूजा करून खाली आलो. ते 4 लोक वरती आलेच नाही. याचं कारण असं आहे, the moment you believe I can't do it, you will never do it. So if you want to achieve something, first of all you need to believe that you can do it. जर आपल्याला पहिला नंबर पाहिजे असेल तर आपण फक्त घोषवाक्यापुरतं मर्यादित होऊन चालणार नाही. तुम्हाला मनातून वाटलं पाहिजे की मी पहिला नंबर मिळवू शकतो आणि नवी मुंबई शहराला ते डेफिनेटली शक्य आहे, याच वर्षी शक्य. चॅलेंजेस भरपूर आहेत, इट इज नॉट इझी. When we talk that we can be number 1, whom are we competing with? आपण इंदोरशी स्पर्धा करतो and इंदोर has done wonderfully well. फार सुंदर काम केलेलं आहे, पण आपण करू शकतो ही भावना आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. फक्त भावनेने काम होत नाही. मग अभ्यास केला पाहिजे, अभ्यास करून परफॉर्मन्स केला पाहिजे. अभ्यास करणं सुरू आहे आणि आपण परफॉर्म करण्याचा प्रयत्न करतो. चॅलेंजेस मी 2 ऑक्टोबरच्या आपल्या संवादामध्ये पण सांगितले. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये 2 पद्धतीचं काम अपेक्षित आहे. एक दृश्य स्वरूपामध्ये काय आहे आणि एक दृष्टीआड काय आहे. दृश्य स्वरूपामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, 0 गार्बेज और नो गार्बेज ऑन रोड, म्हणजे कचरा मुक्त परिसर. हे एक आपलं ब्रीदवाक्य असणं अपेक्षित. जर रस्त्यावरती पब्लिक प्लेसेसमध्ये कचरा पडलेला नसेल तर ते शहर स्वच्छ दिसतं. शहर भिंती रंगवल्याने किंवा आपण जे काही आता प्रयत्न करतोय ते गरजेचे आहेत, पण त्याने शहर स्वच्छ दिसेल अशी कुणीही कल्पना करून घेणं योग्य नाही. शहर फक्त आणि फक्त स्वच्छ दिसतं जर रस्त्यावरती परिसरामध्ये कचरा पडलेला नसेल तर. त्यामुळं आपल्याला त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ज्या स्टेजला आपण आहोत आज अशी परिस्थिती आहे की अगदी छोटीतली छोटी कंप्लेंट जरी आली तरी सुद्धा ती कंप्लेंट आमच्याकडे एवढी सिरियसली घेतली जाते, कारण यू डोंट बिकम नंबर 1 इन इंडिया विथ 99%.
यू नीड टू अचीव 100%, देन ओनली यू कॅन अस्पायर. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की अरे मी एवढं केलंय, एक ठिकाणी फक्त कंप्लेन होती, ते अपेक्षित नाही. ती कंप्लेंट सुद्धा ऍड्रेस करणं गरजेचं आहे आणि परत ती उद्भवली नाही पाहिजे. नाहीतर दररोज आपले तेच पाडे, एका ठिकाणी कचरा पडले, जाऊन उचलला, रंगरंगोटी केली, परत विसरून गेलो, परत तिथे कचरा, देन वी हॅव फेल. एक एक करत पाऊल पुढे जायला पाहिजे, मागे येतात अशा पद्धतीने काम केलं. सो दृश्य स्वरूपात कचरा नको ह्याचे दोन कॉम्पोनंट. लोकांनी रस्त्यावर कचरा फेकला नाही पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना आवश्यक तो सपोर्ट महानगरपालिकेने केला पाहिजे, तो करण्याचा आपण प्रयत्न करू. सेकंड, महानगरपालिका एवढी सतर्क पाहिजे की ज्या ठिकाणी अशा काही एलिमेंट दिसत आहेत, एव्हरीबडी इज नॉट व्हेरी मोटिवेटेड. माझी अपेक्षा आहे की नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती पार्टिसिपेशन आतापर्यंत सुद्धा केलेलं आहे, पण काही आपल्याला एलिमेंट असे सापडतात की ज्यांना समहाऊ दे आर सिनिकल आणि ते आपल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाही. त्यांना त्या पद्धतीने हँडल करण्यासाठी महानगरपालिकेने कडक भूमिका घेतली पाहिजे. दुसरा कॉम्पोनंट आहे जो दृष्टीआर. दृष्टीआर म्हणजे काय? ठीक आहे, मी कचरा घरी सेग्रिगेट केला आणि पाठवला, पण प्रोसेसिंग साईटवरती काय होतंय कचऱ्याचं? प्रोसेसिंग साईटवरती कचरा तेव्हाच प्रोसेस होऊ शकतो जेव्हा, आणि इफिशियंटली तेव्हाच प्रोसेस होऊ शकतो जेव्हा तो ॲट सोर्स सेग्रिगेट करेल. आपण हे वारंवार दाखवतो ना, हे फार सुंदर यांनी टीमने जागर, स्वच्छतेचा जागर म्हणून जे परफॉर्मन्स केला ते दाखवलं ना, ओला सुका घरगुती धोकादायक. हे काय फक्त टर्मिनॉलॉजी नाही आहे. आपणही आपल्या लोकांना स्वतःला प्रश्न विचारा की आपल्या घरामध्ये आपण ओला आणि सुका वेगळा करतो का? करत नसाल आजपासून सुरू करा. सुरू केल्यानंतर जाणवेल कठीण नाही. सुरू करेपर्यंत वाटेल अरे हे कुठं लपडं नवीन लावून घ्यायचं मागे, बघून घेऊ पुढे. सुरू केल्यानंतर जाणवेल कठीण नाही. फक्त 2 डस्टबिन आणि तिसरं डोमेस्टिक ते तुम्ही ठेवा. टाकताना एका क्षणाचा विचार, आणि वन्स यू स्टार्ट डुईंग इट तुमचं प्रोग्रामिंग होऊन जाईल. ते मेंदूचं सॉफ्टवेअर सारखं काम असतं, ते प्रोग्रामिंग होऊन जाईल. हा इथे तो देतो, इट्स नॉट डिफिकल्ट. पण जर आपण तो सेग्रिगेट नाही केला तर मिक्स कचरा जर आपला प्रोसेसिंग साईटवरती गेला, अर्धी लढाई हरलो. तिथून पुढे त्याचं प्रोसेसिंग कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी इनटचं प्रमाण वाढतं. इनट म्हणजे काय? प्रोसेसिंग मधला जो असा कचरा आहे की ज्याचा आपल्याला काहीही रिसायकल किंवा काही यूज करता येत नाही, जो अनफॉर्च्युनेटली लँडफिलमध्ये जावा. झिरो इनट राहू शकतं, झिरो इनट राहू शकतं. एक छोटं उदाहरण होतं वेंगुर्ल्याचं. वेंगुर्ल्याने तो प्रयोग सक्सेसफुली करून दाखवला. 100% कचरा प्रोसेस करायचा, झिरो इनट, नो लँडफिल ॲट ऑल. आपल्याकडे सुद्धा आज रोजी 10%पेक्षा कमी प्रमाण आहे, पण वी कॅन फर्दर गो बिलो. त्या पद्धतीने आपल्याला डोमेस्टिकली सेग्रिगेटेड कचराच तिकडे घेऊन जाणं अपेक्षित. मी 2 ऑक्टोबरला पण उल्लेख केला होता, आपल्यापैकी बरेचसे लोक आपल्या प्रोसेसिंग साईटच्या आसपास राहत नाही. सो वी शुड कन्सिडर अवरसेल्फ फॉर्च्युनेट. माझ्याकडे एक डेलिगेशन आलं होतं परवा, ते सांगत होते की ऐरोलीमध्ये ते ज्या भागामध्ये राहतात त्याच्या पलीकडे मुलुंडचा जो डम्पिंग यार्ड आहे त्याच्याकडनं बराचसा त्यांना त्रास होतो, वास येतो. सो एनीबडी हू लिव्हज अराउंड प्रोसेसिंग साईट और डम्पिंग यार्ड, त्यांना माहिती तिथं राहण्याची अडचण किंवा त्याची वेदना काय असते. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी तिथून दूर पळणं हा उपाय नसतो, कारण एव्हरीबडी इज नॉट दॅट प्रिव्हिलेज. आपण एक करू शकतो, जर डोमेस्टिक ॲट सोर्स सेग्रिगेशन केलं आणि त्या पद्धतीने तो नेला, तिथून पुढे महानगरपालिका जबाबदारी घेईल की प्रॉपर सायंटिफिक प्रोसेसिंग होईल, जेणेकरून तिथे जो कचरा साचून राहतो त्यातून येणारी दुर्गंधी जी आहे ती आपल्याला पूर्णपणे टाळते. ह्या 2 कॉम्पोनंट जर आपण करू शकलो तर आपल्याला यावेळी 7 स्टार रँकिंग मिळवणं पॉसिबल आहे. जर 7 स्टार रँकिंग आपण मिळवू शकलो तर आपल्याला पहिला नंबर मिळू शकतो. सो जेव्हा आपण स्वच्छ सर्वेक्षण आणि पहिला नंबर, क्लीनर टुडे बेटर टुमॉरो ह्या सगळ्या स्लोगन देतो, दॅट इज नॉट जस्ट अ स्लोगन. वी रिअली आर सिरियस, वी मीन बिझनेस. आणि ती भावना महानगरपालिकेच्या प्रत्येक अधिकारी कर्मचारी याच्या फक्त डोक्यामध्ये असणं अपेक्षित नाही. मी वारंवार उदाहरण देत असतो, देवाबद्दल माझ्या मनात श्रद्धा आहे पण मी देवाबरोबर हात जोडत नाही. देवाला कसं कळेल माझ्या मनात श्रद्धा? उद्या काहीतरी भानगड झाला देवाला म्हणायचं अरे मी तर श्रद्धाळू माणूस. आपल्या ऍक्शन मध्ये ते दिसली पाहिजे, नुसत्या मनात असून उपयोग नाही. जे काही करायचं आहे इट शुड बी व्हिजिबल इन अवर ऍक्शन, देन ओनली दॅट मेसेज गेट्स पास्ड ऑन. स्वच्छता ही सवय आहे. मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि जाऊन पाण्याची बाटली बाहेर फेकायची, चॉकलेट खाल्लं रॅपर टाकून द्यायचं, ते आपण बाहेर टाकतो का खिशात ठेवतो याच्यावरती आपलं पार्टिसिपेशन ठरतं.
सो ही गोष्ट जी आहे ती प्रत्येकाने अंगीभूत करावी आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण नागरिकांपर्यंत पोहोचतोय, त्यांच्यापर्यंत मेसेज घेऊन जावं. नागरिकांना माझं आवाहन आहे की आतापर्यंत प्रचंड पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कोविडमध्ये मिळाला आहे, तसाच स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पण मिळावा. आणि यावर्षी आपल्याला सेमस्टार, त्याचबरोबर पहिला नंबर जो आपण आता टार्गेट उद्दिष्ट ठेवतोय तो मिळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आवश्यक ते करावं. कर्मण्यवाधिकार असते आपण ऐकले, आपण आपलं कर्म करू, रिझल्ट इज अ बाय प्रॉडक्ट. सो आपल्याला माहीत पाहिजे की काय करायचं आहे, परिणामाची चिंता करू नये. साधारणतः आता नवीन वर्षाचं स्वागत करतोय आपण. मला जेव्हा सांगण्यात आलं की वर्धापन दिनी आपण एक कार्यक्रम घेतो विष्णुदास भावे सभागृहामध्ये आणि त्या ठिकाणी आयुक्त काही संवाद साधतात नागरिकांशी किंवा महानगरपालिकेचा स्टाफ असतो त्या सर्व स्टाफ सोबत. एक महत्वाचा मेसेज मला त्या ठिकाणी द्यावासा वाटला. महानगरपालिका मध्ये काम करताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. आपल्यापैकी बरेचसे लोक महानगरपालिकेमध्ये अधिकारी कर्मचारी म्हणून कायम कार्यरत आहात, त्यामुळे तुम्ही कायम महानगरपालिका आहात. आम्ही गोल्ड पोस्ट बदलत राहतो. मी महानगरपालिकेच्या पूर्वी दुसऱ्या कुठल्या पोस्टवरती कार्यरत होतो. पण एक महानगरपालिकेचे काम करण्याची पठडी येत्या वर्षामध्ये जर आपल्याला स्वच्छ सर्वेक्षण म्हणा किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये नागरिकांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हवा असेल, इट इज व्हेरी इझी टू ब्लेम सिटिझन्स. जेव्हा तुम्ही म्हणाल की काल आपण आता ह्या आठवड्यामध्ये प्लास्टिक मुक्तीचा ड्राईव्ह, प्लास्टिक मुक्तीच्या अनुषंगाने प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा ड्राईव्ह सुरू केलेला. सो एका वॉर्डने तो व्हिडिओ टाकलेला की त्यांनी त्या एक प्लास्टिकचा कसला आसूर बनवला आणि ते पब्लिसिटीसाठी वगैरे केलेले. ह्या गोष्टी आपण जेव्हा करतो आणि आपण असं म्हणतो की नागरिकांचा रिस्पॉन्स त्याला फार जास्त भेटत नाही, पीपल आर सिनिकल, पीपल डोंट रिस्पॉन्ड. वी नीड टू आस्क अवरसेल्फ, व्हाय वुड पीपल रिस्पॉन्ड व्हेन कॉर्पोरेशन मेक्स एन अपील? People will only respond when they believe that corporation means business. मी माझ्या अनेक बैठकांमध्ये उल्लेख करतो वपू काळेंचा, पुलंचा, की त्यांच्या सुद्धा काही कथांमध्ये महानगरपालिकेचा उल्लेख आहे. आणि गमतीने महानगरपालिकेचा उल्लेख कसा केलेला आहे की महानगरपालिका म्हणजे काम सुरळीत होणं काही शक्य नसतं. ती महानगरपालिका मुंबईची असो किंवा व्हेनेझुएलाची असो. आणि वपूने एका कथेमध्ये उल्लेख केलेला आहे की महानगरपालिकेत तुम्ही चांगल्या वातावरणाची अपेक्षा कशी ठेवता. आता ह्या स्टोरीज आहेत 60s मध्ये, बट इट मेक्स अस वंडर वेदर दॅट इज रिलिव्हंट स्टील टुडे. नागरिकांच्या महानगरपालिकेकडनं अपेक्षा ज्या असतात त्या सेवेच्या अपेक्षा असतात. एक गोष्ट आपण सगळ्यांनी आपल्याला विचारणं गरजेचं आहे की आपण आत्ताच्या सेवेमध्ये आहोत, त्या सेवेमध्ये येण्यासाठी आपल्याला तुम्ही फोर्स केलं होतं. मला वाटते 100% लोक म्हणतील नाही, अनलेस एखाद्याला आईवडिलांनी जबरदस्ती टाकलेले, दे हॅव अ चॉईस ऑफ क्विटिंग. पण एकदा गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आल्यानंतर व्हेरी फ्यू पीपल शो विलिंगनेस टू क्विट. सो जेव्हा आपण शासकीय सेवेमध्ये येताना आपल्या चॉईसने आलं, आपल्याला कोणी फोर्स नाही केलेलं, त्यावेळी दुसरी बाजू जर आपण गेलो तर त्या संस्थेचं नुकसान होणार आहे? बिलकुल नाही. कारण आपली जागा घेण्यासाठी हजारोच्या नाही लाखोच्या संख्येने लोक आहेत. मी अनेक लोकांना ही गोष्ट आतापर्यंत बोलून दाखवली आहे. जर तुम्ही नसाल म्हणजे काय, जर तुमची जागा रिक्त झाली, तुम्ही रिझाईन केली, तर डू यू बिलीव्ह की दॅट पोस्ट विल रिमेन व्हॅकंट? लाखो लोक इच्छुक आहेत. मग जेव्हा आपण ह्या सेवेमध्ये बाय चॉईस आलेलो आहोत, माझी अपेक्षा आहे जर आपण लोकांकडनं चांगल्या रिस्पॉन्सची आणि सकारात्मक रिस्पॉन्सची अपेक्षा ठेवतो, आपण त्या पद्धतीच्या सेवा त्यांना देतो, आपण त्या क्वालिटीच्या सेवा त्यांना देतो. द लिस्ट वी कॅन डू इज टॉक नाईसली. एक साधारणतः गव्हर्नमेंट सर्व्हिस त्याच्यामुळे बदनाम. याचं कारण आहे मोनोपॉली. कुठलीही शासनाची सेवा घ्या, त्याच्यामध्ये आपली मोनोपॉली. नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये एखादी व्यक्ती जन्माला आली, त्याचा जन्म दाखला
हा फक्त नवी मुंबई महानगरपालिकाच देऊ शकते. तो जन्मदाखला देण्यामध्ये जर 5 ऑथॉरिटी असत्या आणि त्या ऑथॉरिटीच्या परफॉर्मन्सवरती त्यांना इन्सेंटिव्ह असते, मग बघा चित्र कसं दिसलं असतं. आता काय होतंय की फक्त महानगरपालिका दाखला देऊ शकते. ठीक आहे, दाखला देते महानगरपालिका, वेळेत देणं अपेक्षित आहे, अनेक कायदे आहेत. पण जर दाखला वेळेत नाही दिला तर पुढे काय? काहीच होत नाही. नॅचरली एक डिसइन्सेंटिव्ह इनर्शिया म्हणतो आपण त्याला, जो निर्माण होतो. गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये ज्या दिवशीपासून मी आलेलो आहे, मला जवळपास आता 14 वर्ष झाली पूर्ण, आय एम ट्राईंग टू फाईट दॅट इनर्शिया. डेली बेसिसवरती आपण स्वतःला ते रिमाइंड करायचं असतं की मी आय शुड नॉट गेट यूज टू, आय शुड नॉट बिकम अ बाबू. आणि त्याची जाणीव स्वतःला करून आपल्या टीमला त्याची जाणीव करून देणं गरजेचं असतं. आणि ह्या भावनेने प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम करावं. महानगरपालिकेबद्दल लोकांमध्ये पॉझिटिव्हिटी येऊ शकते हे आपण कोविडमध्ये पाहिलं. कोविडमध्ये ठीक आहे, टीका होत होती, चुकीचं नाही, ज्या ठिकाणी त्रुटी आहे टीका झालीच पाहिजे. पण त्याच वेळी चांगल्या कामाला चांगलं म्हणणाऱ्या लोकांची संख्या शेकडो हजारो होती. आपण स्वतः पाहत होतो इम्प्रॉम्प्टू ट्विटर आणि फेसबुकवरती मेसेजेस येत होते की महानगरपालिकेचं सिडको एक्झिबिशन सेंटर आहे, त्या ठिकाणी इतकी चांगली फॅसिलिटी, खाली एक तळटीप असायची, परंतु याच्यात सुधारणा होणं गरजेचं आहे. आपण ज्या क्वालिटीचं जेवण देत होतो त्या जेवणाचं कौतुक होत होतो. त्याचवेळी 2 सेंटर सुरू केल्यानंतर पहिला आठवडा जेवण खराब होतं, त्याच्या तक्रारी येत होत्या. पण ज्यावेळी चांगलं आहे त्याला चांगले म्हणणारे लोक अनेक आहेत. आपण जर चांगलं काम केलं तर लोक चांगलं म्हणतात, मात्र खराब असेल लोक खराब म्हणतील. आपल्याला खराब म्हणून घ्यायची सवय नाही लागली पाहिजे. आणि याने सुद्धा फरक पडत नसेल तर तो फरक पडेल याची जाणीव पण करून देणं पाहिजे. त्यामुळं संपूर्ण यंत्रणेने, तो अधिकारी कर्मचारी टॉप टू बॉटम महानगरपालिकेतले जे असतील, एक फिलॉसॉफी ठेवली पाहिजे की आपण महानगरपालिकेमध्ये काम करतो ते लोकांच्या सेवेसाठी. गुळगुळीत झालेलं वाक्य आहे, परंतु पुन्हा एकदा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण आपण विसरून गेलो. लोकांच्या सेवेसाठी काम करतो. द लीस्ट वी कॅन डू इज टॉक नाईसली, ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट द प्रॉब्लेम इज अँड ट्राय टू सॉल्व्ह इट टू द फुलेस्ट ऑफ युअर कॅपॅसिटी. म्हणजे त्याचं ऐकून घ्यायचं आणि आपल्या संपूर्ण क्षमतेने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. नाही झाला हरकत नाही, पण तुम्ही प्रयत्न करताय आणि प्रामाणिक प्रयत्न करताय. ते जरी केलं तरी तुमचं काम 80% झालं असं समजा. तिथून पुढं द सिस्टम शुड वर्क सो दॅट द प्रॉब्लेम इज टेकन केअर. परंतु प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने या पद्धतीने काम करायला सुरू केलं. देन डोंट आस्क की मला किती लोड आहे, मी किती बिझी आहे, मला फॅमिली नाही का. मी वारंवार त्या गोष्टीची जाणीव करून देतो. सपोज यू गो अँड वर्क इन प्रायव्हेट सेक्टर. तुम्हाला काय वाटतं प्रायव्हेट सेक्टरमध्ये फुकट पगारी भेटतात? प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या प्रकारच्या अकाउंटेबिलिटी असते, प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या पद्धतीची कामाची सिस्टम असते ती जर पाहिली, अनफॉर्च्युनेटली वी आर लॅकिंग बिग टाइम इन गव्हर्नमेंट सर्व्हिस. दॅट शुड नॉट बी द केस अँड दिस शुड बी द फिलॉसॉफी विथ विच वी शुड गो. नवीन वर्षामध्ये माझी संपूर्ण महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या असतात, त्या समस्या सुद्धा सुटल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करतो. सर्वप्रथम मी स्वतः ॲक्सेसिबल आहे. एनी पर्सन, एनीबडी, एनी स्टाफ मेंबर कॅन कम अँड पर्सनली सी मी. एनीबडी कॅन सेंड मी अ मेसेज ऑन माय मोबाईल अँड टेल मी व्हॉट द प्रॉब्लेम इज. येतात ना, आता सुद्धा बरेच लोक येतात. एखाद्याची अडचण आहे, त्याला बदली हवी आहे, एखाद्याची आश्वासित प्रगती योजना रखडलेली आहे, एखाद्याचा अजून काही सर्व्हिसमधला प्रॉब्लेम आहे, एन्व्हायरमेंट चांगलं नाही, वरिष्ठांकडनं त्रास होतो. अनेक लोक येतात आणि प्रत्येक वेळी त्या तक्रारीची दखल घेऊन आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. ह्या झाला वैयक्तिक. त्याच वेळी काही संघटनात्मक अडचणी. बऱ्याच वर्षांपासून ज्येष्ठता सूची झालेली नाही, बऱ्याच वर्षापासून आश्वासित प्रगती योजना प्रलंबित आहे, पदोन्नती होत नाही, रिक्रुटमेंट रूलमध्ये काही मॉडिफिकेशन गरजेचे आहे. ज्या संघटनात्मक गोष्टी आहेत त्या सुद्धा समजून घेऊन विनाविलंब जे 2 दिवसात होणारं काम आहे ते 1 दिवसात झालं पाहिजे, अशा पद्धतीने मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करतो. हे करत असताना त्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं उद्दिष्ट विसरलं. वेन वी क्लेम अवर राईट वी शुड नॉट फॉरगेट अवर रिस्पॉन्सिबिलिटी. आपलं उत्तरदायित्व आहे लोकांच्या प्रती, ते कधीही विसरता का, आणि ते मी विसरू पण देणार. परंतु जसं कोविडमध्ये मला अनुभव आला, मी अभिमानाने सगळ्यांना सांगतो, माझ्याकडे कोविडमध्ये महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांचं एक डेलिगेशन आलं होतं. आणि दे हॅड अ जेन्युइन प्रॉब्लेम. वी ऑल अंडरस्टँड की पुरुष आणि महिला ह्याच्यामध्ये फरक.
आपण कितीही काम करा, जेव्हा पुरुष अधिकारी घरी जातो आणि जेव्हा महिला अधिकारी आणि कर्मचारी घरी जाते त्यावेळी ती डबल रिस्पॉन्सिबिलिटी असते महिला. आणि डझंट मॅटर इन व्हॉट कॅपॅसिटी दॅट लेडीज वर. तरी सुद्धा महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांचं डेलिगेशन आलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की आपली व्हिजी जी संध्याकाळची आहे 10 वाजेपर्यंत चालते ना, अडचणी होतात. सो आय कुड अंडरस्टँड देअर प्रॉब्लेम, बट अनफॉर्च्युनेटली आय डिडंट हॅव एनी सोल्युशन. माझं कधीही धोरण नाही मला काय माहीत नाही करून घ्या, अडचण समजून घेऊन मार्ग काढला पाहिजे. बट देन अवर प्रॉब्लेम वॉज व्हेरी बिग. वी वर फेसिंग अ लार्जर प्रॉब्लेम. आपल्या ज्या अडचणी होत्या त्या फार क्षुल्लक होत्या त्याच्यासमोर. त्यामुळे मी त्यांना आवाहन केलं. त्याच्यानंतर एकही महिला कर्मचारी अधिकारी माझ्याकडे कधी आले नाही की आम्हाला याच्यातनं सूट पाहिजे. प्लस अनुपस्थिती कधीही नव्हती. प्रत्येक वेळी VC मध्ये सगळे उपस्थित असायचे आणि त्यांनी त्यांच्या टू द फुलेस्ट ऑफ देअर कॅपॅसिटी काम करण्याचा प्रयत्न केला. नॉट जस्ट मेडिकल ऑफिसर, एव्हरीबडी. सो कोविडमध्ये जे आपण काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते जर आपण डे टू डे बेसिसवर केलं, त्याची सवय लागणं गरजेचं आहे. पण जर केलं, देन यू सी हाऊ मच पॉझिटिव्हिटी यू कॅन सी अँड देन यू सी हाऊ पीपल रिस्पॉन्ड टू युअर चॅलेंजेस. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये वगैरे जे बोलतो ना आपण, त्याच्यामध्ये लोकांचा कसा रिस्पॉन्स मिळतो तो त्यावेळी. ज्यावेळी आपण कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांचे प्रश्न अत्यंत प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करतोय, माझी सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा आहे की आपण आपल्या कर्तव्याची जाणीव आणि भान ठेवणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने लोकांना सेवा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. अँड द लिस्ट अगेन ॲट द कॉस्ट ऑफ रेप्युटेशन, द लिस्ट वी कॅन डू, कमीत कमी सौजन्याने वागणं गरजेचं आहे. कारण ही वारंवार सांगण्याची वेळ आहे, सौजन्याने वागणं. येत्या वर्षामध्ये माझ्या सगळे महानगरपालिकेतील बंधू भगिनी आहेत यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की आपल्या वर्तणुकीमध्ये, आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये आपण तो बदल करू. मी पुन्हा एक वारंवार उल्लेख करत असतो की प्रत्येक संघटनेची एक फिलॉसॉफी पाहिजे. एव्हरी ऑर्गॅनिझम, एव्हरी एंटिटी इज हॅव्हिंग अ ब्रेन. जसा तो सर्व्हर असतो किंवा आपला मेंदू आहे त्या पद्धतीने. सो प्रत्येक ऑर्गनायझेशनची एक फिलॉसॉफी पाहिजे. दॅट फिलॉसॉफी शुड बी ड्रायव्हिंग दॅट ऑर्गनायझेशन. ती फिलॉसॉफी ही आपली लोकांच्या प्रती जाणीव असते आणि जर ते केलं तर डेफिनेटली अधिकारी म्हणून, आयुक्त म्हणून माझा पूर्ण सपोर्ट प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याला राहील. आउट ऑफ द वे जाऊन आम्ही सगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि लोकांचा तेवढाच चांगला रिस्पॉन्स आपल्याला होतो. हे फक्त 1 वर्षाचं काम नाही, कायम आपण अंतर्भूत करण्याची गोष्ट, अंगीकारण्याची गोष्ट. अँड देन यू सी हाऊ पीपल रिस्पॉन्ड. हे संकल्प आपण करूया आणि या संकल्पातून नवीन वर्ष आपण सुरू करू. येत्या वर्षामध्ये कोविडमध्ये जे आपलं कामकाज झालं आणि त्याच्यामध्ये नागरिकांनी अत्यंत पॉझिटिव्ह रिस्पॉन्ड केलं, अजूनही आपण त्या समस्येचा सामना करतोय. परंतु नागरिकांनी ज्या पद्धतीने आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी रिस्पॉन्ड केलं, त्याची एक कृतज्ञता म्हणून, नवीन वर्षाची भेट म्हणून आपण आपल्या नॉन कोविड फॅसिलिटीज ज्या आहेत त्याचं अपग्रेडेशन करण्याचा प्रयत्न करतोय. वाशी हॉस्पिटल आपण आवश्यकतेनुसार नॉन कोविडमध्ये कन्वर्ट केलं. कारण कोविडच्याच वेळी नॉन कोविडमध्ये जे पेशंट होते त्यांना आपल्याला चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळवणं तेवढंच गरजेचं. त्यामुळे वाशी हॉस्पिटल आपण कन्वर्ट केलं. पण नंतर आपल्या लक्षात आलं की फक्त वाशी हॉस्पिटल इज नॉट इनफ. आय एम स्टील गेटिंग कंप्लेंट्स की डिलिव्हरीसाठी पेशंट प्रायव्हेट हॉस्पिटलला जातोय, पेशंट जे रुग्णालयात पाठवला जातो. आज प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कुठलीही सेवा घ्यायची म्हटल्यानंतर खर्च होतो आणि बऱ्याच लोकांची कॅपॅसिटी नसते. मग आपले एवढे सुंदर हॉस्पिटल बांधलेले आहेत ते जर आपण वापरामध्ये आणू शकत नसू तर आपण दुर्दैवी. म्हणून एक आपण नवीन वर्षाचा संकल्प म्हणून 1 जानेवारीपासून जे ICU आणि मेडिसिन वॉर्ड फॅसिलिटी आपल्या नेरूळ आणि आयवडे हॉस्पिटलमध्ये सुरू करण्याचा संकल्प केला होता. मला आनंद होतोय की आपल्या दोन्ही फॅसिलिटी रेडी आहेत आणि दोन्ही फॅसिलिटी आपण आता येत्या काही दिवसांमध्ये कार्यान्वित पण करतोय. प्रत्यक्षामध्ये पेशंट ॲडमिशन पण त्या ठिकाणी सुरू करतोय आणि याच्यामध्ये मी अभिनंदन करेन मेडिकल फील्डमधले, आरोग्य विभागातील जे पण अधिकारी कर्मचारी असतील त्यांनी याच्यासाठी प्रयत्न केले. त्यांचा असाच प्रयत्न आता पुढे सुरू राहील. एक डिपार्टमेंट, एक पोस्ट, वन थिंग ॲट अ टाइम. आपण एक पाऊल पुढे जाणं गरजेचं आहे. बट वी शुड नेव्हर फॉरगेट व्हॉट इज द फिलॉसॉफी विथ विच वी आर गोइंग. आणि ती फिलॉसॉफी टॉप टू बॉटम सर्वांनी शेअर करणं गरजेचं आहे. वेन यू ओन अप द थिंग देन यू डोंट फील की ती कुठेतरी थोपवलेली. तुम्हाला स्वतःला त्या भावनेप्रती जाणीव निर्माण होणं गरजेचं आहे.
तर आपल्याला वाटतं की आपल्या स्वतःची ती भावना आहे किंवा ते उद्दिष्ट आहे. माझी अपेक्षा आहे की सर्व अधिकारी कर्मचारी त्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतील आणि आपलं उत्तरदायित्व जे लोकांच्या प्रती आहे त्याचा कधीही विसर आपल्याला पडणार नाही. पुन्हा एकदा माझ्या सर्व अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांना नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा. धन्यवाद. नवीन